हाय. आज अचानकपणे आमच्या घरी चिकन बनवायचं ठरलं होतं, कारण की आमच्या घरी अशा गोष्टी खूप काही अचानकपणे ठरल्या जातात. आणि त्यातच मी हे आमचं चिकन आणलं होतं. त्याला थोडं मॅग्नेट करण्यासाठी मी दही, हळद आणि मीठ असं एकत्र करून त्याला छान असं मॅग्नेट करत होते. आणि इथे मी कांदा कापायला घेतला, पण त्याचा मर्डर करता करता माझ्याच डोळ्यातून खूप काही पाणी येत होतं. असे डोळे पाण्याने भरले होते की कधी मी खरंच सासरी येतानासुद्धा माझे डोळे पाण्याने नव्हते एवढे भरले. पण काय करणार, ह्यानं तर माझ्या डोळ्यातून पाणीच काढलं होतं. मग शेवटी काय कसंबसं करून मला कांदा हा चिरावाच लागणार होता. जी भाजी जी बनवायची होती ते चिकन शिजायला टाकायचं होतं ना. मग मी कांदा छान असा बारीक बारीक चिरून घेतला आणि मग टाकला की त्याला मी पातेलं पण छान असं गरम केलं. त्यात तेल टाकलं, कांदा टाकला आणि आता जे मी मॅग्नेट केलेलं चिकन होतं पहिल्यांदा तर लेग पीसच टाकला. मग हळूहळू बाकीचं सगळं काही मी त्यात टाकलं आणि छान त्याला परतून घेतलं. परतून घेतल्यानंतर त्याच्यावरती परत ताट झाकून त्याच्यावरती पाणी ओतायचं. आणि कारण की का ताट झाकायचं, त्याला छान त्याच्या अंगचं पाणी सुटलं पाहिजे त्याच्यासाठी. मग त्याच्यावरती मी छान ताट झाकलं, त्याच्यावरती पाणी ओतलं, जेणेकरून आतल्या वाफेमुळं माझं वरचं पाणीही गरम होईल ताटातलं. माझा एक्स्ट्राचा गॅस जाणार नाही, थोडा वाचेल त्याच्यासाठी. आणि नंतर मग माझे चिकन शिजेपर्यंत मला आता वेळ होता ना, त्याच्यासाठी मग मला त्याचं वाटण बनवायचं होतं. त्याच्या वाटण बनवण्यासाठी मी काही इन्ग्रेडियंट्स घेतले होते, जसे की बेसिक असतात जे आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवतो. खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, तीळ, कांदा, टोमॅटो. कांदा टोमॅटो म्हटलं तर मी फक्त चिकनसाठीच वापरते, मटणासाठी कधीही कांदा टोमॅटो ॲड करत नाही. आणि ह्या पद्धतीने मी असं छान असं बारीक करायला घेतलं आणि माझं चिकनसुद्धा छान मऊसूत शिजलं होतं. मग म्हणलं आता ते गॅस बंद करूयात, ठेवूयात. आणि मी जो बारीक चिरलेला कांदा ज्याने मला रडवलं होतं तो परत मी जास्त चिरून ठेवला होता की जेणेकरून मला त्याचं सुक्कं बनवायचं होतं. मग मी घेतली कढई, त्यात कांदा टाकला, छान कांदा भाजला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाला ॲड केला जो मी मिक्सर फिरवताना बारीक केला होता आणि तो पण छान भाजला. त्याच्यानंतर माझ्या घरातली चटणी, थोडासा चिकन मसाला, सगळं काही असं ॲड केलं होतं त्याच्यात. आणि मग मी असं चिकन माझं त्यात टाकलं आणि छान असं रसरशीत माझं चिकन रेडी झालं होतं, सुक्कं. आणि मग त्याच्यानंतर मी रस्सा करायला घेतला, जो की एका साईडला मी मसाला भाजला होता. त्याच्यामध्ये जो माझ्या घरातला लाल तिखटाचा मसाला आहे तो घेतला होता आणि तो मी त्याच्यात सगळं मिक्स करून रश्श्याच्या आळणीमध्ये मिक्स केला आणि त्याला छान अशी रसरशीत उकळी आणली. असा माझा आजचा चिकनचा बेत होता, रस्सा आणि सुक्कं चिकन. कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, विसरू नका. बाय.